आमचं तेही तयार झालेले, ही आता बघून झालेले. आता काय करायचं मला सांगा आधी. आता आपण आधी सँडविच मधलं आतलं जे सारण भरायचं आहे ते तयार. बाउल लागेल. बाउल लागणार. मोठा देऊ? छोटा चालेल. मोठा चालेल. हे आपण कलाकंद घेतोय. कलाकंदला मॅश करून घेऊ. मनुके ही. ओके. बदाम आणि पिस्ता, म्हणजे तुम्ही काही काजू पण घालू शकता त्याच्यामध्ये. आपण आता ह्याचे सँडविचेस बनवायचे. मला पाणी लागेल थोडंसं. आमच्याकडे सगळं मोठं मोठं असतं बरं का, छोटं छोटं काय नाही. पाणी म्हटलं पाणी. तुला असं वाटतं आम्ही छोट्या वाटेत देऊ? छोटी वाटे बडे दिल वाले. बडे दिल. आता आपण काय करतोय ह्याच्यात? आपण ह्याच्यात आपण तूप घालायला पाहिजे. एसी मुळे तूप सुद्धा. बस. ओके. ह्याला आपण परतून घेऊया. अगदी आरामात. छान क्रिस्पी झालंय ते. ओके. आता आपलं हे तयार झालेलं. आता काय परतून आता आपण इधर ह्याला पाकातून काढायचं किंवा वरून पाक जरी टाकला तरी आपण हे बंद करूया आधी. ओके. हे झालेलं आहे आपलं तयार. आता तू पाक ह्याच्यात टाक. हो, लाईटली वरून. म्हणजे त्याला एक काय म्हणतात ते गोडूस. आता ह्याला तुम्ही कट करा. त्याच्यावरती मी एक चांदीचा वर्क म्हणतो आपण, ते वरून लावायचं. माझ्या सासूबाई म्हणतात की इट शुड लुक ब्युटिफुल फॉर इट टू गो इनसाइड अ पर्सन्स टमी. त्यामुळे दिसणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मग आता ह्याला तुम्ही कट करा आणि सर्व करा. घाई किती आहे याच्यावर बऱ्याचशा गोष्टी. तुम्हाला जर शांतपणे संध्याकाळी खायचं असेल तर कटबीट करत बसा. जर साठकाल खायचं असेल तर उचला आणि तोंडात घाला. उचला आणि पेन लिहायला. पेन घ्या, उचला, पेन घ्या आणि लिहायला घ्या. साहित्य आणि कृती. शाही मलाई सँडविच साठी लागणारे साहित्य: कलाकंद, किसमिस, बदाम आणि पिस्त्याची पूड, तूप, ब्रेड, कृती. प्रथम साखरेचा पाक तयार करून घ्यावा. एका बाउलमध्ये कलाकंद कुस्करून त्यामध्ये किसमिस आणि काजू बदामाची भरड घालून सर्व एकजीव करून घ्यावं. ब्रेडला कलाकंदचं मिश्रण लावून त्यावर पुन्हा दुसरा ब्रेड ठेवून घ्यावा. एका खोलगट भांड्यात तूप घालून कलाकंद लावलेले ब्रेड शॅलो फ्राय करून घ्यावेत. तळलेल्या सँडविचवर साखरेचा पाक घालून आणि चांदीचा वर्ख लावून सँडविच कट करून सर्व्ह करावेत. जान्हवीचे दोन्हीही पदार्थ तयार झालेले आहेत. आधी मी शाही मलाई सँडविच खाऊन बघतो तुझं. तूही खाऊन बघ. त्याच्यावर काजूच लावलाय म्हणजे मी. सरस. असाच लावू ना. आता आपण ड्राय स्टफ आपण ह्याचे सगळे साहित्य टाकायचे. माझं म्हणजे अगं बहिणी म्हणून किती प्रयत्न करत होती करताना की शिवच्या मला नाही वाटत. गौरी असतो त्याच्यावर विश्वास नाहीये का? विश्वास आहे मी तुम्हाला तो ना. म्हणजे निशा बहिणीचं नाटक वगैरे ते नाहीये. अगं असं कसं म्हणतो? जतीन भाईंचा कॉल आहे, रिसीव्ह कर ना. बघ कट म्हणून ते मला करतील. एक होतो. आता मला कळत तुम्ही दोन दाते. बनू हे संकेत आणि हे असतात. बाहेर तुमची